अरे वसतिगृह नाही, प्राध्यापक नाही, या प्रशासनाला लस नाही. अरे विद्यापीठ प्रशासन होश अरे विद्यार्थ्यांवर शुल्क वाढ नाही झाली पाहिजे. अरे विद्यापीठ प्रशासन मुर्दाबाद. विद्यापीठ प्रशासन मुर्दाबाद. शुल्क वाढ करणारं प्रशासन मुर्दाबाद. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारं प्रशासन मुर्दाबाद. विद्यार्थिनींना वसतिगृह करणारं प्रशासन मुर्दाबाद. विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना प्रवेश न करणारं प्रशासन मुर्दाबाद. असती तर अरे फी वाढ रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अभ्यासाई संघर्ष जिंदाबाद. विद्यापीठ प्रशासन होश में आओ. के काम करो. वरना कुर्सी खाली करो. सावित्रीच्या विद्यापीठात फी वाढ चालणार नाही. सावित्रीच्या विद्यापीठात फी वाढ चालणार नाही. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्क माफ झालंच पाहिजे. आपण बोलूया. तुम्हाला निवेदन द्यायचं आहे. निवेदन द्या. फोटो काढा. सिनेटमध्ये सुद्धा मग हे केला होता, हा विषय मांडलेला होता. कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अवर्षण दुष्काळग्रस्त कोरा दुष्काळ झालेला आहे. आपले सगळे विद्यार्थी शेतकऱ्याचे कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि म्हणून मी तिथं प्रस्ताव असा मांडलेला होता की आपण काय करू की फी वाढीच्या संदर्भात आपण त्याचं काहीतरी चर्चा करूया आणि आदरणीय कुलगुरू यांनी ते सगळं व्यवस्थित मनावरती घेऊन ते आपण म्हटले की आपण त्याच्यासाठी नक्कीच विचार करूया. त्याच्यासाठी मी दाखला सुद्धा दिला अशा प्रकारचा की अमरावती विद्यापीठामध्ये काल त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि सगळ्यांची फी माफी करण्याचं त्यांनी तिथं धोरण अवलंबलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे काहीतरी निर्णय नक्की होईल त्यांनी साशंक राहू नये. आणि सर आमचा एक बऱ्याच दिवसांचा एक प्रश्न होता, अर्थात ते निवेदनात नाही आहे, परंतु आम्ही विद्यापीठात त्याचे कायम निवेदन आंदोलन वगैरे करत आलो आहे की एक पब्लिक स्पेस विद्यार्थ्यांना एक असा ऐक ना, पण तो विषय नंतर अटेंड करूया. जेव्हा दिवाळी झाली होती त्यावेळेला खरंच पाऊस वगैरे पडला नव्हता आणि अगेन तुम्हालाही माहिती आहे की थोड्या दिवसांनी पॉकेट मनी वाढवावा लागतोच ना, कारण का प्रत्येकाचे आपल्या सगळे जे ओव्हरहेड्स वाढतात त्याच्यामुळे खूप वर्षांनंतर ऐक जरा पूर्ण बोलू म्हणून घेतला. पण ह्या ओल्या आवर्षणाच्या पार्श्वभूमीवर नक्की याचा पॉझिटिव्ह विचार करणार. पण हा निर्णय घेणारी मग लोखंडे सरांसारखे सेन्सिटिव्ह लोक हा विषय मांडतात, त्यांनी तो मांडला, संपूर्ण सिनेटने त्याला सपोर्ट केला. पण अगेन इथे निर्णय होत नाही, इथे हे रिफ्लेक्शन असतं समाजाचं. हा निर्णय BOE-मध्ये होणार, पण तो चांगला आणि पॉझिटिव्ह निर्णय झाला पाहिजे याची खात्री आम्ही सगळेजण तुम्हाला देतो. चले का? तुमचं नुकसान होणार नाही हा शब्द आहे मॅडम. टाका सरांना. दुसरा असेल तर त्याच्या दोन निवेदन आहेत. तू जर इकडे ये. आम्ही इथे सहीच्या इथे तुम्हाला कळणार नाही. अरे इन्कलाब जिंदाबाद. अभ्यासाने संघर्ष जिंदाबाद. मुलगा झालीच पाहिजे. आज आपण खरं तर आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये
ज्या काही मागण्यांसाठी खरं तर आपण इथे आलोय त्याच्यामधली प्रमुख जी काही मागणी आहे की ज्या सावित्रीबाईंचं नाव खरं तर या विद्यापीठाला दिलंय, ज्या सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी खरं तर उभं आयुष्य खरं तर त्यांनी काम केलं, त्याच विद्यापीठामध्ये आज विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना ही जे काही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं ही जी काही फी वाढ केली आहे ती रद्द करण्यासाठी हे आंदोलन करावं लागतं. खरं तर ही विद्यापीठाला शर्मेनं मान खाली लावणारी बाब आहे, परंतु तरीही विद्यापीठ प्रशासन याच्याकडे लक्ष देताना दिसत नाही. आपल्याला माहिती आहे की या विद्यापीठामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं सातत्यानं वसतिगृहाचा प्रश्न असेल, फीवाढीचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही विद्यापीठामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्या संदर्भात सातत्यानं आपण आंदोलन करतो. परंतु विद्यापीठाचं जे काही धोरण चालू आहे, मगाशी त्या मॅडम बोलल्या की आपल्याला फी वाढ करावी लागते आधीमध्ये, म्हणजे एकीकडं विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे असं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शासनानं म्हणायचं, परंतु दुसऱ्या बाजूला विद्यार्थी कशा शिक्षणापासून बाहेर जातील, विद्यार्थ्यांना कसे शिक्षण घेताना अडचणी येतील याच्यासाठीचं नियोजन विद्यापीठ आणि इतर सरकार करतंय हे इथल्या निर्णयांमधून आपल्याला दिसून येते. विद्यापीठातल्या वसतिगृहासाठी 3500 विद्यार्थी अर्ज करतात, परंतु ऍडमिशन मिळतं 1500 विद्यार्थ्यांना, म्हणजे 2000 विद्यार्थी अजूनही वसतिगृहापासून वंचित आहेत. शिक्षणाची एकीकडं गाजावाजा करायचं, आम्ही स्मार्ट एज्युकेशन देतो, आम्ही ऑनलाईन एज्युकेशन देतो, आम्ही चांगल्या प्रतीचं शिक्षण देतो, परंतु दुसऱ्या बाजूला सगळं शिक्षणाचं खाजगीकरण करायचं, बाजारीकरण करायचं, ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्याच्यासाठीच फक्त शिक्षण, अशा पद्धतीची व्यवस्था खरं तर आज सगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू आहे. आपल्या विद्यापीठामध्ये देखील काही जे काही कोर्सेस आहेत ज्याला शासन अनुदान नाही असे कोर्सेस सुरू झाले असतील, त्याची जी काही अमाप फी असेल अशा माध्यमातून वेगवेगळे हळूहळू जे काही विना अनुदानित कोर्सेस आहेत ते विद्यापीठामध्ये हळूहळू सुरू होतील आणि हळूहळू जसं प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या नाही आहेत अशा पद्धतीनं हळूहळू इथले जे काही कोर्सेस आहेत, जे शासनमान्य कोर्स आहेत, ज्या कोर्सेसला अनुदान मिळतंय ते कोर्सेस देखील हळूहळू बंद करण्याचं काम या जे काही नवीन एज्युकेशन पॉलिसी, जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी खरं संपूर्ण देशामध्ये लागू झाले त्याच्या माध्यमातून हळूहळू सुरू होते. काय आहे आज राज्याची परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये? मगाशी आकाशने सांगितलं की पावसानं धुमाकूळ घातलाय, सगळी शेतं बुडाली आहेत, माणसं वाहून जात आहेत, जनावरं वाहून जात आहेत, सगळं शेत पाण्याखाली आहे. परंतु राज्यातल्या शिक्षण मंत्री असेल, राज्यातलं मुख्यमंत्री असेल, यांना शेतकऱ्यांचं किंवा शेतकऱ्यांच्या मुलांचं काही घेणं देणं नाही अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे मध्ये खूप मोठी घोषणा केली, मुलींना शिक्षणामध्ये शुल्क माफीचं सगळीकडं गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात काय तर विद्यार्थ्यांना त्याची साधी शुल्क माफी सुद्धा मिळालेली नाहीये. आपल्याला आपण विद्यापीठामध्ये शिक्षण घेतोय आणि किती फी भरतोय हे सगळ्या